एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांची देखील नाराजी दिसून येते, कारण तिकीट नाकारल्यामुळे मुंबईमधील ठाकरेंच्या शिवसेनेमधील इच्छुक उमेदवार चंद्रशेखर वाईंगणकर हे काहीसे नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी मागे घेणार नसल्याचं वाईंगणकर यांनी स्पष्ट केलं। निवडून आल्याच्या नंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं। प्रभाग क्रमांक 95 मधून वाईंगणकर हे इच्छुक होते। असं काय झालं की तुम्हाला थांबवण्यात आलं किंवा तुम्हाला एबी फॉर्म न देता दुसऱ्या एका उमेदवाराला हा एबी फॉर्म देण्यात आला? तुम्ही विचारलं हे? साहेब, हाच प्रश्न आम्हाला देखील पडला आहे। याचं कारण असं की गेली 5 वर्ष मी एक अत्यंत इतबारे मी माझ्या पक्षाचं काम केलेलं आहे। तुम्हाला सर्वांना या गोष्टीची माहिती की गेले 4 वर्ष आपल्या पक्षाने मोठ्या प्रमाणात फूट पडली। या संकटाच्या काळात उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन उभं राहायचं काम हे मी केलं। कारण काय की मी एका सामान्य शिवसैनिकाचा मुलगा आहे, ह्याच्यासाठी आम्ही पक्षासाठी उभं राहिलो। आता जो प्रश्न तुमच्या मनामध्ये तोच प्रश्न नेमका माझ्या मनामध्ये देखील आहे। तुम्हाला तो निर्णय मान्य होता? कोणता निर्णय? तो जो उमेदवारी दुसऱ्याला? अजिबात नाही साहेब। आज ना टी व्हीवर काय बातमी दाखवली होती, श्रीकांत सरमळकर यांचे जावई आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई श्रीकांत सरमळकर साहेबांना आमदार कोणी केला? श्रीकांत सरमळकरच्या आमदारकीच्या प्रचार फेरीमध्ये मी होतो। आज तुम्ही काय गिरवतायत की आमदाराच्या जावयाला? अरे जावई आला कुठून? ह्या मुंबईमध्ये मराठी माणसाने तिकीट मागायची की परप्रांतीने तिकीट मागायची? आता तुम्ही बोललात ना की मुंबईचा महापौर मराठीवाला पाहिजे। ठीक आहे, मुंबईचा महापौर मराठीवाला पाहिजे आणि नगरसेवक कोण परप्रांतीय? या फुटीचा जो फायदा आहे तो मग महायुतीच्या उमेदवाराला होईल याची काही चर्चा झाली का? बघा, तुम्हाला मी पुन्हा सांगतो, आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे। त्याला जर तिकीट दिली असती तर तो निवडून येऊ शकत नाही। हे जे शिवसैनिक उभे आहे हे फक्त आम्ही कोणाला पाडण्यासाठी अजिबात उभं नाही। तुम्हाला मी सांगतो, 15 तारखेला मी पुन्हा तुमच्यासमोर येईल आणि ही जी सीट आहे ना, म्हणजे आम्ही पुन्हा मातोश्रीवर जाऊ की उद्धव साहेब आम्ही सीट निवडून आणली आहे, आता तुम्ही जो घ्याल तो निर्णय। तुम्ही अर्ज मागे घेणार नाही? म्हणजे मी अर्ज मागे नाही घेणार, कारण ह्याचं कारण असं आहे की जी शाखेची परिस्थिती आहे। आता आदरणीय उद्धव साहेबांनी आम्हाला मातोश्रीवर बोलवलं होतं, विभागप्रमुख त्यांचं मत विचारलं, उपविभागप्रमुख मत विचारलं आणि शाखाप्रमुख विचारलं। तुम्ही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा आदरणीय पक्षप्रमुखांना विचारा की ते तिघांमधले कोणाची नावं घेतली गेली। आम्ही पैशाला महत्त्व नाही दिलं, आम्ही साहेब निष्ठेला महत्त्व दिलं आणि निष्ठेचं साहेब जर फळ हे भेटत असेल तर साहेब ते दुर्दैव आहे। जरी मी अपक्ष म्हणून लढणार असू तरी मी जिंकेन असा त्यांनी आत्मविश्वाससुद्धा दर्शवलेला आहे आणि पुन्हा एकदा मी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाईल असंही ते म्हणतात। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।